जोपर्यंत बाप नावाचं छत्र तुमच्या डोक्यावर आहे ना, तोपर्यंत आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. त्यांची फक्त सावली तुमच्या बरोबर असली ना, तरीसुद्धा बाप कसाही असू दे, तुम्हाला ते त्याचं अस्तित्व जाणवणारच. आणि ज्यांच्याजवळ नाही त्यांना विचारा. जरी तुमचे वडील दारू पिणारे असले तरी येताना ते पिशवीतनं मुलांसाठी खायलाच घेऊन येणार. कधी रस्त्यात येताना लेकरांना, आपल्या स्वतःच्या लेकरांसाठी पण आणणार, ते आणणार, दुसऱ्यांच्या लेकरांवरती पण इतकी माया करणार ते की तुम्ही शब्दात नाही सांगू शकणार. बाप नावाचं छत्र काही वेगळंच असतं. जर बाप नसेल तर तुमच्या भावकीत सुद्धा तुम्हाला कुणी किंमत देत नाही. भावकीतले लोक सुद्धा तुम्हाला गारगूर केल्याशिवाय राहत नाहीत. तेच जर बाप असेल तर कुणाची हिंमत होत नाही तुमच्याकडे बोट उचलून बघण्याची. जोपर्यंत तुमचे वडील आहेत तोपर्यंत तुम्ही त्याची किंमत करा. कारण एकदा का हे छत्र गेलं तर ज्यांना वडील नाहीत त्यांना विचारा, काय वडील नसताना काय होतं ते. आज माझे वडील जाऊन 10 वर्ष झाले असतील. 10 वर्षात एक दिवस असा गेला नाही की मला त्यांची आठवण आली नाही. 10 वर्षात इतकी संकट आली, फक्त संकटात नाही तर चांगल्या गोष्टीत सुद्धा त्यांची आठवण आली. का आठवण आली तर आयुष्यात त्यांनी खूप काही केले माझ्यासाठी. आणि फक्त माझ्या वडिलांनी केलं असं नाही, जगातला कोणताही बाप असू दे आपल्या मुलांसाठी तो करणारच. मुलगी असो मुलगा असो, त्या दोघांना समानच वडील धरणार. आणि सगळ्यात जास्त म्हटलं तर मुलींवरती खूप जीव असतो वडिलांचा. त्यामुळं ज्यावेळी माझे वडील होते मला म्हणायचे, तू टेन्शन घेऊ नको, मी तुला काही कमी पडू देत नाही. फक्त एवढे शब्द, त्यांचे हे शब्द अजून कानात जसेच्या तसे घुमतायत. एका शब्दावरती मला त्यांनी खूप वेळा मदत केली. माझ्या सासरी ज्यावेळी मला अडचण असायची, त्यांना फक्त कळायचा अवकाश की मला ह्या गोष्टीची अडचण आहे. कधी कधी मी त्यांना म्हणजे लपून ठेवायचे बऱ्याचशा गोष्टी. मला जरी त्रास झाला तरी मी कधी सांगायचे नाही की, कारण त्यांना त्रास होईल म्हणून. कारण मी लव्ह मॅरेज केलेलं, त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलेलं, तरीसुद्धा त्यांनी मला खूप सपोर्ट केला, खूप त्यांनी मला आधार दिला. कारण त्यांना माहीत होतं जरी मी चुकले असले तरीसुद्धा त्यांनी कधी आपल्या कर्तव्यात कधीच चूक केली नाही. आयुष्यभर त्यांनी आपली कर्तव्य पार पाडली. आणि माझे वडील सगळे म्हणतात, मला ज्यावेळी वडिलांची आठवण येते ना, मी नाही किती जरी प्रयत्न केला तरी मी माझे अश्रू नाही थांबवू शकत. खूप जणांनी मला सांगितलं की तुझे वडील खूप चांगले होते, रडत जाऊ नको, त्यांचं सोनं झालं. पण तरीसुद्धा का कुणास ठाऊक त्या गोष्टी म्हणजे वाढते. पण मी वडिलांविषयी बोलायला लागले, आठवण आली की मी कधीच मला स्वतःला रोखू शकत नाही. तर मला म्हणायचं आहे, बाप बाप असतो. काय काय मुलं आज वडिलांना विचारतात, काय केलं आमच्यासाठी. नका रे, विचारू नका असं. कारण कसं आहे, त्यांनी तुमच्या लहानपणीच्या गोष्टी जर तुम्ही आठवल्या तर परिस्थिती नसताना सुद्धा राजासारखं वाढवले आपल्या मुलांना त्यांनी. कोणताही बाप असू दे, मेहनत इतकी घेतली, तुमच्या जन्मानं इतकं खुश झालेले. तो कोणताही गरीबातला गरीब बाप असू दे, त्यांनी तुम्हाला चांगल्यातलं चांगलंच द्यायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं कुणीसुद्धा हा प्रश्न आपल्या वडिलांना विचारू नये, काय केलं आमच्यासाठी. अरे, आता जरी तुम्ही मोठे झाला असला तरी लहानपणी त्यांनीच तुम्हाला
2 वेळचं जेवण तरी दिलं होतं ना, ते तर आठवते की नाही? का ते पण तुम्हाला दुसऱ्यांच्या घरी पाठवलेलं? अशा मुलांना मुली सुद्धा विचारतात, काय केलंय आमच्यासाठी? तुम्ही आमच्यासाठी काहीच केला नाही. काय करायला पाहिजे होतं? गाडी बंगला सगळं घेऊन द्यायला पाहिजे होतं तुम्हाला. कधीच आपल्या वडिलांचं इज्जत काढू नका असं बोलून की काय केलंय आमच्यासाठी. कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे काय केलंय ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी केलंय. कधीतरी ह्या गोष्टी आठवा, त्यांनी स्वतःसाठी काय जगलेत. त्यांनी स्वतःसाठी कधी नवीन कपडे घेतली? कोणत्या सणाला त्यांनी स्वतःला आपले मुलांना घेतली नाहीत, पण आपल्या स्वतःसाठी नवीन कपडे घेतली. स्वतः चैनीच्या वस्तू वापरल्या, मुलांसाठी काही केलं नाही. असं कधीच होणार नाही. कुठलाच जगातला बाप असा नसेल, मी पैज लावून सांगू शकते की मी तरी असं कोणताच बाप बघितला नाही फक्त स्वतःसाठी केलं, मुलांसाठी काही केलं नाही. असं कधीच होणार नाही. हां, एक वेळ मुलं चुकली मोठी झाल्यानंतर तर ते बदलतील. का बदलतील? तुमच्या वागण्यामुळं बदलतील. आणि बदलावं वडिलांनी, कारण अशी जर औलाद असेल ना तर त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली पाहिजे वडिलांनी. त्याच लायकीचे आहेत ते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. फेसबुकला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. आणि यूट्यूबला जर बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच लाईक करा.